नमस्कार मंडळी, आपण आहोत आता मुंबई एअरपोर्टला। आपण इंडिगो एअरलाइन्स बुक केलेली आहे सिंगापूरपर्यंत। तर आपण चाललो आहोत सिंगापूर। तर तुम्ही बघू शकता आज बऱ्यापैकी गर्दी पण आहे, तर बराचसा वेळ लागणार आहे आपल्याला चेकिंगसाठी। हे रेस्ट्रिक्टेड आर्टिकल्स हँडबॅगमध्ये अलाउड नसतात, तर चुकून पण तुम्ही घेऊन जायचा प्रयत्न करू नका। कृपया लक्ष द्या, टर्मिनलच्या इमारतीतील अग्निसूचक यंत्रणा सक्रिय झालेली आहे। आम्ही तपास करीत आहोत। कृपया पुढील घोषणा होईपर्यंत शांत आणि सतर्क राहा। धन्यवाद। आम्ही इमिग्रेशन चेक करतच होतो, तितक्यात सूचना आली की या इमारतीत आग लागलेली आहे। तर आम्ही थोडंसं घाबरलो होतो। नमस्कार मंडळी, रॉयल स्वाती योगेश ब्लॉग्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। तर मंडळी, आपण आज चाललेलो आहोत सिंगापूर। आपलं आता इमिग्रेशन चेक झालं आहे कंप्लीट, लगेज पण चेक झालेलं आहे आणि आपण आता लॉन्जमध्ये आलेलो आहोत आणि थोडं रेस्ट करणार आहोत, नाही का। बरेचसे लोक इथं रेस्ट करत आहेत। इमिग्रेशन चेक करता करता मित्रांनो, माझ्यासोबत तिथं म्हणजे माझ्यासोबत जो फरान नावाचा व्यक्ती माझ्या पुढे उभा होता इमिग्रेशन चेकसाठी, त्याच्यासोबत एवढा जबरदस्त इन्सिडन्स घडला की मी ते पाहून शॉक झालो, नाही का। मी जेव्हा ते फील केलं, यार म्हटलं असं पण होऊ शकतं, तर आपल्याला खूप अवेअर राहायची गरज आहे। तर मित्रांनो, तो फरान तो दुबईला चालला होता आणि दुबईला आय थिंक तो इंडियाच्या एजंट थ्रू दुबईच्या एजंटकडे जाणार होता आणि तिथं गेल्यावर त्याचा 2 वर्षाचा एका कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्याला माहीत पण नाही का कुठल्या कंपनीसोबत त्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे। त्या फरान नावाच्या व्यक्तीला दुबईच्या एजंट थ्रू कंटिन्यू फोन येत होते आणि त्याचं लोकेशन ट्रॅक करत होते, नाही का। आता कुठं आहेत, आता तू बोर्डिंग पास घेतलं का, इमिग्रेशन केलं का, तुझा फोटो पाठव, तुझा पासपोर्टचा फोटो पाठव आणि तिथं आल्यावर पण तू आम्हाला कॉल कर, इमिग्रेशनसोबत काहीच बोलू नको, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यासोबत डिस्कस करत होते। तर मी याला म्हटलं, यार म्हटलं थोडंसं विचार कर जाण्याच्या आधी, आणि तुझा इथला एजंट आहे ना, तर त्याच्याशी पण हे सगळं डिस्कस कर की समोरचा व्यक्ती तुझे एवढ्या डिटेल्स का घेतो आहे। कारण तुझा जर का विजा झालेला आहे, पासपोर्ट झालेला आहे आणि कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे, तर मग तो कशाला मागतोय, नाही। बाहेरच्या देशात तुम्ही एजंट थ्रू जाताना तर अशा फ्रॉड जास्त करून दुबई वगैरे या साईडला खूप होत असतात, तर थोडा अवेअर राहायची गरज आहे। आपण आपल्या टर्मिनसपर्यंत पोहोचलेलो आहोत। चला आता आपण बोर्डिंग करणार आहोत। 2 मिनिटानंतर आपल्या फ्लाईटची बोर्डिंग आहे। तर आपण लाईनीत पण लागलेलो आहोत आणि फायनली आपण आता एंटर केलेलं आहे आणि लकीली आपलं पहिल्याच लाईनीत आपलं सीट आहे, नाही का। त्याच्यामुळे इझी टू एक्सेस आहे आता सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला। और लैंडिंग के दौरान अपने उपकरणों को बंद करें और रख दें। धूम्रपान, वेपिंग और अपने साथ लाई मदिरा पीना वर्जित है। या फ्लाइट मधल्या मावशी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगत होत्या, त्याच्यामुळे मी लक्ष देऊन ऐकत होतो। जैकेट को पाउच से निकालें और इस तरह सर के ऊपर से पहन लें। अब स्ट्रैप को सामने से बकल में डालें और एडजस्ट करें। रक्षा जैकेट को फुलाने के लिए लाल टैब्स या टैब को ऐसे खींचें। थोड्याच वेळात आम्ही पाहिलं की एवढी मोठी धारावी झोपडपट्टी आपल्याला वरून किती लांबपर्यंत दिसत असते, किती लांबपर्यंत पसरलेली आहे। हे दृश्य पाहिल्यावर खूप त्रास होतो गाईज। इवन त्याच्यामुळे मला पण असं वाटतं की यार हा पार्ट भारताचा कधी डेव्हलप होईल। तर मंडळी, थोड्याच वेळात फ्लाईटचे क्रू मेंबर्स सगळ्यांना जेवण सर्व करण्यासाठी येत होते, तेव्हा मला समजलं की आपलं जेवण काही बुक नाही आहे। तर मग मी तिथलं पडलेलं एक ब्रॉशर काढलं बाहेर, चेक केलं की आपल्याला काय ऑर्डर करायचं आहे। मग आम्ही चिकन नूडल्स विथ कॉम्प्लिमेंटरी कोक असं ऑर्डर केलं, जे आम्हाला 400 रुपयात दिलं त्यांनी, 400 इंडियन रुपीज। चला तर मंडळी, आपण आता जेवणाचा आस्वाद घेऊया। मेन एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत आणि इथून आपल्याला स्काय ट्रेन घ्यायची आहे टर्मिनल 1ला जाण्यासाठी। तिथून आपली फ्लाईट आहे साधारण 9 वाजेला। आपल्याकडे बराचसा टाईम आहे, त्याच्यामुळे आपण घाई करणार नाही आहे, आपण निवांत जाणार आहोत। कारण आपली फ्लाईट ऑलरेडी अर्धा तास आधी लँड झालेली, नाही का। तर त्याच्यामुळे आपल्याकडे टाईम अजून अर्धा तास एक्स्ट्रा झालेला आहे। बघू शकता मित्रांनो, इथं स्काय ट्रेन टू T1 आणि आपल्याला D36ला जायचं आहे। तर आपल्याला सरळ जाणं आहे सिंगापूर एअरपोर्टला। तुम्ही बघू शकता व्हॅक्यूम, ॲटोमॅटिक व्हॅक्यूम आहेत आणि कोणाचीच गरज नाही त्या व्हॅक्यूमला, नाही का। ते त्याचं ऑपरेट करत आहे
किती जबरदस्त टेक्नॉलॉजी गाईज बघू शकता. आजूबाजूला सगळे शॉप्स आहेत. हे पूर्ण मशीन सेन्सरने काम करतंय गाईज. आणि असे बरेचसे इक्विपमेंट्स तुम्हाला चालताना जर का तुम्हाला कुठं दिसले ना तर फार काही आश्चर्य होण्यासारखी गोष्ट नाहीये, कारण या कंट्रीसाठी ती आमची बात आहे नाही का. ते नॉर्मल आहे या गोष्टी त्यांच्यासाठी. हा एअरपोर्ट बाकीच्यांपेक्षा खूप जास्त युनिक आहे गाईज. तुम्ही बघू शकता सेल्फी काढण्यासाठी सेल्फी पॉइंट्स बनवलेले असतात, मध्येच गार्डन बनवलेलं असतं आणि बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ते पॅसेंजर्सचा लेओव्हर मोठा असला तरी ते जाणवत नाही. आपल्या स्काय ट्रेनला येण्यासाठी अजून 4 मिनटं आहेत, तर आपण तोपर्यंत इथं वेट करणार आहोत. आपली स्काय ट्रेन पोहोचण्यातच आहे गाईज. आपल्याला दिसते समोरून येते स्काय ट्रेन. ओ माय गॉड त्याच्यामध्ये ड्रायव्हर पण नाही आहे गाईज. बघा तुम्ही बघू शकताय, मला दिसतंय क्लिअर त्याच्यामध्ये ड्रायव्हरसुद्धा नाही आहे. वाव, ड्रायव्हरलेस ट्रेनचा अनुभव आपण फर्स्ट टाईमच घेतोय. एका टर्मिनलवरून दुसऱ्या टर्मिनलला जाताना तुम्ही पूर्ण सिटीचा व्ह्यू घेऊ शकता गाईज. पण चंगी एअरपोर्ट टर्मिनल 1ला पोहोचलेलो आहोत. तर आपल्याला D36ला जायचं आहे मित्रांनो. तर आपण सरळ जाणार आहोत आता. तर गाईज आपण व्हिडिओला इथंच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका गाईज. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.